की मौत से बोलून तर गेले स्पीड ब्रेकर टाकायचे म्हणून 2 ऍक्सिडेंट झाल्यानंतर टाकणार आहेत का? ऐसे एक्सीडेंट भी बहुत होते हैं। कुत्ते लोग बहुत है, कुत्ते लोग को बता दूं, दुनिया इतनी मतलबी हो चुकी है कि अपने अलावा किसी और का नहीं सुनती। उसका नतीजा भोगना पड़ता है उनको, अपने घर के लोगों के एक्सीडेंट से, अपने घर के लोगों की मौत से। मैं क्यों बता रहा हूँ, इसके पहले मैंने डाला था बर्फ़पाड़ा मौत का नाका, क्योंकि यहाँ पे मौत का कारण क्या है। नमस्कार, जय हिंद जय भारत। मैं विनोद यादव, PSK न्यूज़ में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। इसके पहले मैंने एक वीडियो डाला था, एक खबर दिखाई दी जो यहाँ पे एक्सीडेंट हुआ था और लिखा था हमने मौत का नाका, बर्फ़पाड़ा मौत का नाका। ये है वो नाका यहाँ पे। और ये जो कटिंग है, ये कटिंग को सर्कल बोला जाता है। सर्कल होना चाहिए यहाँ पे और स्पीड ब्रेकर होना चाहिए, जो कि अभी तक हुआ नहीं। अधिकारियों से जब मेरी बात हुई थी तब उन्होंने बोला था जब डामर पड़ेगा तब हम पहला काम ब्रेकर करके देंगे। तो चलिए बाकी का डिटेल, बाकी की चीज़ें हम हमारे पार्टनर रोहित गिरी के साथ में मराठी में देखेंगे। हिंदी के जो शब्द थे, हिंदी के जो बातें थे हमने कर लिए और मराठी में भरपूर आपको सुनने को मिलेगा, समझने को मिलेगा। जय हिंद जय भारत, नमस्कार। तर आमच्या मित्रांनी सहकार्यांनी जसं सांगितलं आपल्याला की हा जो आहे हा चौक आहे, इथून दिवसाला जवळजवळ हजारो लाखो पब्लिक येऊन जाऊन करतं। आणि बघायला गेलं तर हा छोटासा कटिंग आहे। इथंच काही दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेला आमचे जे मित्र आहेत त्यांना सांगितलं गेलं होतं की काही दिवसात तिथे रस्त्याचं काम सुरू होणार आहे, त्यावेळेस त्यांनी ही जागा मोठी करतील आणि इथे स्पीड ब्रेकर वगैरे लावतील। पण ह्या गोष्टीला जवळपास आता 1 महिन्याच्या वर उलटून गेलेलं आहे, पण इथं अजून काही प्रोग्रेस दिसत नाही। त्याचबरोबर असं जे काय होतं ते आपण डिवायडर म्हणतो त्यांना, ज्यांना रस्त्यासाठी यूटर्न वगैरे मारता येतो, तर बघायला गेलं तर मुख्य बर्फ़पाड़ा इथं असल्यामुळे इथं खूप गर्दी असते। पण इथं मेन डिवायडर नाही आहे। डिवायडरसाठी एक तर तुम्हाला पुढे जावे लागेल, तिथं गडगापाडा आहे, नाहीतर एक तर तुम्हाला भातपाडा आहे तिथं एक डिवायडर आहे। पण मुख्य इथं हवा होता तिथं नाही आहे। मग ह्या रस्त्यातून मधून माणसं येतात, तुम्ही पाहू शकता। हा लय खूप म्हणजे 1 मीटरचाच फक्त एक रुंदी आणि अशी जागा आहे ज्यातून पब्लिक एक रस्ता क्रॉस करते। बऱ्याच वेळा असं होतं की 2 व्हीलरवाले वगैरे येतात ना, तर त्यांना ते दिसत नाही आहे आणि स्पीड असल्यामुळे, स्पीड ब्रेकर नसल्यामुळे इथं गाडी स्पीडने येते आणि समोरून येणारा व्यक्ती हा त्यांना धडकतो आणि ह्यामुळे अपघात होतात। इथे खूपच अपघाताची संख्या वाढली आहे। काही जण तर मुख्यसुद्धा त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे। तर या संदर्भात आपण इथले काही जे आहेत दुकानदार वगैरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांनी याबद्दल कोणाकोणाशी काय बोललेले आहेत। तर आता जाता हा तुम्ही बघू शकता, हे असे खड्डे आहेत। इथं ब्लॉक आहे, तो रस्ता आहे, ब्लॉक आहे, त्यानंतर डायरेक्ट खड्डे आहेत आणि हे किंबहुना खूप महिने झाले हे सर्व असंच चालू आहे। इथं अजूनसुद्धा रस्त्याची खूप अतिशय म्हणजे दुरावस्था झालेली आहे। तुम्ही ह्या साईडने पाहू शकता, इकडे रस्तेच सरळ नाही आहेत एकूण जर बघायला गेला। त्याचबरोबर इथं काही अशा गोष्टी होतात ज्या लोकांनाही कळायला पाहिजे की थोडक्यात रॉंग साईडहून सुद्धा गाड्या येतात आणि ह्यांच्यावरती सुद्धा कुठं ना कुठं एक अंकुश लागलं हवं आणि त्यामुळे असे अपघात होतात। तर आपण काही लोक आहेत इथं, त्यांच्याशी चर्चा करू इथे। तर आपल्याबरोबर इथं इथले जे ग्रामीण आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। इथे काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आणि इथल्या अधिकाऱ्यांनी बोललं होतं तुम्हाला स्पीड ब्रेकर आणि रस्ता बनवून देतो, त्याबद्दल तुम्ही त्यांच्याबद्दल काय अजून पुढचं आव्हान? ॲक्सिडेंट ते नेहमीच होत असतात, पण त्याच्यावरती काय कोणी हे नाही करत। म्हणजे आता ते बोलून तर गेले स्पीड ब्रेकर टाकायचे म्हणून, पण स्पीड ब्रेकर टाकणार कधी? टाकायला पाहिजे। त्याच्यानंतर का अजून 1-2 ॲक्सिडेंट झाल्यानंतर टाकणार आहेत का? हे त्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे ना त्याच्या व्यवस्थित। मग इथं रस्त्याचाच फक्त प्रॉब्लेम आहे म्हणजे का अजून दुसरंही काय? रस्त्याचंच पण आहे आणि हे बघा तुम्ही बाजूला तुम्ही बघत असाल, रस्ता खोदलेला आहे, बाजूला एवढी पाणी वगैरे साठते, आउटसाईडला भरपूर गाड्या येतात, तर त्यांनी प्रशासनाने त्याच्यावरती बघायला पाहिजे काहीतरी ना। मग ज्यावेळेस इथं ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस इथं काय म्हणतात रस्ता रुंदीकरण का असाच खोदलेलाच रस्ता होता? रस्ता असाच होता, खोदलेलाच होता रस्ता। पण याबद्दल आणि काय सांगितले की तो जो छोटासा रस्ता जो दिला गेला आहे लोकांना त्या साईडून ह्या साईडून येण्यासाठी, तो मोठा वगैरे काय करणार असं काय बोलले होते? नाही, मोठा वगैरे करण्याचं असं काय बोलले नाही ते, पण ते नंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर बोललेले का आम्ही 2 स्पीड ब्रेकर टाकून म्हणून, पण ते काय अजून त्या लोकांनी काही टाकलेलं नाही। आता ॲक्सिडेंट होऊन 1 महिना होता, 1 महिन्याच्या आत होईल आता, पण ते का अजून स्पीड ब्रेकर टाकले नाही। ब्रेकर नहीं है, वो वजह से आता है और आउटसाइड से गाड़ी आता है, इसकी वजह से ज़्यादा होता है। अच्छा, तो इसके बाद और कुत्ते लोग बहुत है, कुत्ते लोग गाड़ी के नीचे आते हैं, वो बाइक वाले गिर जाते हैं, वो भी एक्सीडेंट होता है। अधिकारियों से बात हुई थी?
मेरी तो कुछ नहीं अधिकारी सर, मैं देखता हूँ तो वो हिसाब से बोल रहा हूँ. तर तुम्ही पाहू शकता की इथले लोकसुद्धा ह्या सर्व गोष्टींनाच कंटाळलेले आहेत किंवा वैतागले आहेत की रस्ता तर बघायला गेला तर एक जवळपास एक 30 फूटच्या जास्तच रस्ता आहे हा. पण मुख्यतः वापरात हा फक्त बघायला गेला तर एक 5 मीटर रस्ता असा असेल जो वापरात येतो. बाकीचा रस्ता पूर्णपणे खड्डा आहे, ब्लॉक्स आहेत. तिथं तुम्ही गाडी चालवू शकत नाही. जर गाडी चालवायला गेला तर तुमचा अपघात होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी एक मोठं डिवायडर हवं होतं जेणेकरून गाडी युटर्न मारता येईल किंवा जिथून माणसं येतात असं व्हावं होतं तेही नाही आहे. इवन तिथं स्पीड ब्रेकर नाही आहे किंवा जो आपल्याला लोकांसाठी रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंग असतं तोही नाही आहे. एकूण बघायला गेलं तर इथले जे अधिकारी आहेत ते कुठं ना कुठं थोडं हलगर्जीपणा करतायत किंवा असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा काहीतरी बंदोबस्त करावा. ये अभी आपने जो रास्ता क्रॉस किया तो वो इतना छोटे जगह है, इनकी उम्र भी ज़्यादा हो चुकी है, तो आपको इस साइड से आते हुए ऐसा डर नहीं लगता है? डर तो लगता ही है क्योंकि अभी तक इसमें कुछ बनाया ही नहीं है क्योंकि डिवाइडर भी कंप्लीट नहीं किया है और यहाँ से एक्सीडेंट भी बहुत होते हैं. हाँ, तो अभी वो जो एक एक्सीडेंट हुआ था कुछ महीनों पहले, हाँ, तो उसके बाद में यहाँ पे बोल के गए थे कि उसको बड़ा किया जाएगा या फिर उसका कुछ आगे देखा जाएगा, लेकिन अभी तक ऐसा कुछ हुआ नहीं. तो इसके बारे में क्या कहें? अभी तक ऐसा कुछ हुआ नहीं लेकिन एक्चुअली होना चाहिए क्योंकि यहाँ पे बहुत एक्सीडेंट होते हैं. हाँ दादी, आप क्या कहेंगी? जो है वो काफ़ी छोटा है, क्या आपको इससे दिक्कत होती है? दिक्कत होती है, आने जाने को बहुत दिक्कत होती है. नहीं रिक्शा वाला भी तो रुकता है नहीं, कोई दिक्कत तो होती नहीं. बड़ा करना मांगता है नहीं कोई, ये बनाने का ये करता ही नहीं है. हाँ, फिर क्या करने का? गरीब शरीफ का कोई सुनता थोड़ा है, बराबर है क्या नहीं. यहाँ के अधिकारी तो बोले थे कि रास्ता बड़ा करेंगे. हाँ, वो करेंगे तभी. तो किया नहीं ना, हाँ, अभी तक तो किया नहीं ना बड़ा रास्ता, बस वादे किए वादे किए जाते हैं. यहाँ पे रास्ते भी ठीक नहीं है, कुछ भी एक्सीडेंट भी इतने, यहाँ पे इतना एक्सीडेंट होते हैं ना कि आप पूछ नहीं सकते, इतने एक्सीडेंट होते हैं. करने का जगह नहीं है ना, कम है ना, जाते आते आदमी दिखता नहीं है, एक्सीडेंट होता है. वो तो बराबर है, रास्ता तो कम ही है. क्या करते हैं लोग? कुछ नहीं करते नगर पालिका. हाँ, लेकिन उसको तो बड़ा करने वाले करके बोल गए थे नगर पालिका. वो क्या करेगा? कुछ नहीं कर पाएगा नगर पालिका. नगर पालिका कुछ नहीं कर पाएगी. सिटी वाले के हाथ में क्या है, समझ में आया ना. तब बोलिए तो रास्ता है ना, रास्ते के बारे में बोलो कि तुम लोग तकलीफ होता है तभी तो ये होगा. हाँ, ये जो रास्ता है, ये जो रास्ता इतना छोटा है, इसके बारे में क्या कहोगे? अरे यार, मेरे किसके बारे में कोई ख्याल नहीं है भाई. हाँ, मुझे कुछ नहीं पता, मैं तो नया हूँ इधर. नए हो लेकिन रास्ता दिखाई नहीं दे रहा है. रास्ता तो टूटा फूटा है, इसमें हम क्या कर सकते हैं. तो आपको नहीं लगता ये रास्ता अच्छा होना चाहिए, बड़ा होना चाहिए? होना चाहिए लेकिन अब इसमें सरकार के वो है, सरकार ही करेगा ना. क्यों? इधर इधर तुम्ही कॉलेजला जाता, कुठे जाता? कॉलेजला नाही स्कूलला जातो. स्कूलला जाता. हा. मग तुम्ही आता इथून कशा जातो? रिक्षाने, बस? नाही पहिले इकडे आहे ना आपला गाड्याला. मग आता तुम्ही हा रस्ता क्रॉस करता ज्यावेळेस तुम्हाला भीती नाही वाटत की इथं तुम्हाला डिवायडर वगैरे काही नाही जाण्यासाठी? नाही. क्या बोलेगा? हा जो रस्ता खराब आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल? रस्ता इकडची महानगरपालिका लक्षच देत नाही रस्त्याकडे, तर गरीब माणसं काय करणार. गाड्या घोड्यांना इकडे त्रास आहे. आता इथं सुद्धा डिवायडर जो आहे तो डिवायडरच नाही आहे. डिवायडर नाही तर लोकांना प्रॉब्लेम आहे की ॲक्सिडेंट पण जाम होतात इथे. इथे आतापर्यंत किती ॲक्सिडेंट झाले? तरी पण वर्षाला म्हणजे 2-4 ॲक्सिडेंट होतच होतात डिवायडर नसल्यामुळे. डिवायडर नसल्यामुळे. मी रोहित गिरी, PSK न्यूज, विनोद यादव यांच्यासह.